मी काल कॉक्रोच जनता पार्टी आणि जेनजी यांच्यावर एक व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये म्हटले होते की भारताचे जेनजी हे जेवढे सरकारवर टीका करतात तेवढे न्यायव्यवस्थेवर करत नाहीत. आणि त्यामध्येच एक मला मुद्दा मांडायचा आहे, ते म्हणजे आपली न्यायव्यवस्था आपल्याला जेवढी दिसते तेवढी पण चांगली नाही आहे. तर तुम्हाला वाटत असेल बॉलिवूडमध्ये आणि राजकारणामध्ये खूप सारं नेपोटिझम होते आणि कास्टिझम होते, तर तुम्हाला हे माहीत नसेल की भारताचं सर्वोच्च पद न्यायमूर्ती 80% वेळेस हे एका उच्च जातीचे होते आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे 38% ते 40% हे एका परिवारवाद म्हणजेच एका परिवाराशी निगडीत होते. असे हे न्यायमूर्ती निवडले जातात आपल्या भारतामध्ये. आणि यांची न्यायमूर्ती निवड करण्याची प्रक्रियासुद्धा एकदम किचकट आहे. ती म्हणजे यांच्यामध्ये काय होते की 5 सिनियर जजेस येतात आणि ते बंद दाराआड एक चर्चा करतात आणि त्याच्यामधून एक नाव घेतले जाते आणि ते नाव फायनल करून राष्ट्रपतीकडे दिले जाते. पण त्या फायनल केलेल्या नावाचा काही क्रायटेरिया नसतो, काहीही त्याचं मेरिट लिस्ट नसते, काहीही नसते. तो फक्त एक असं असते की फक्त एक ते सिनियर मेंबर म्हणून त्याची एक निवडणूक करतात आणि याच्यामध्येच मग पूर्ण परिवारवाद, जातीवाद सगळं करतात ते. आणि सगळे जे मेरिट लिस्टवाले मुलं असतात ते खालीच असतात आणि जे परिवारवादाशी निगडीत आणि एक तुमचं जर सरनेम असलं त्या कॅटेगरीमधलं तरच तुम्ही ते वर जाऊ शकता आणि एक न्यायमूर्ती बनू शकता आपल्या भारतामध्ये. आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण लोकशाही पद्धतीने सरकार तर बदलू शकतो, पण लोकशाही पद्धतीने न्यायव्यवस्था बदलू शकत नाही. आणि न्यायव्यवस्था बदलायची असेल तर सरकारलाच काम करावे लागेल. आणि सरकारने 2010 साली 2015 साली हे करून पाहिलं आहे आणि ते याच्यात यशस्वी राहिले नाही. ते आपण पार्ट 2 मध्ये बघूया, का यशस्वी राहिले नाही आणि काय अडचणी आल्या त्यांच्यामध्ये. ओके, धन्यवाद.